स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. ज्या प्रकारे सुरुवात केली होती पहिल्या मॅच मध्ये तशी सुरुवात कट, आणि इथे मात्र मोठा हादरा, देव मासा गळायला लागलाय. एक खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवरती इथे फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथं बाद होतोय. सुरेंद्र पॉइंट कडे झेल देतोय आणि सुरेंद्र याची खेळी संपुष्टात, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अवंतरने संघाची धावसंख्या अजून पुढे सरसावते 11. पार्ट ऑफ जोक मित्रांनो, मात्र सेमीफायनल फायनल सारखे महत्वाचे सामने आणि तुमची नावं आमच्यापर्यंत अजूनही येत नाहीयेत. एक खराब वाटतंय खूप. गोलंदाज तयार. शोएब कटचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल सुटतोय. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे इथून अजूनही. गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी अजूनही 2 चेंडूंचा खेळ इकडून खेळायचा आहे. गोलंदाज यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शोएब. ओ शोएबला बोलतोय मेरा फटका देख, आणि चेंडूला पाठवला सीमा रेषा पार, षटकार. दिवसामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तोच जुबेर इथे मात्र गोलंदाजीसाठी तयार, तर त्याचा सामना करेल तो बॅटर विशाल. हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे. या फलंदाजाने अक्षरशः सकाळी 17 गाजवलेला आहे. तोच विशाल. पाहूया मोठा फटका येईल का जुबेर याच्या विपक्ष, का जुबेर दाखवतो मी एक जबरदस्त गोलंदाज आहे. फोटा स्वतःला सांभाळा कारण का थोडस जजमेंट तिथे तुमचं काहीच चुकलं आणि चेंडूला पाठवला काऊ कॉर्नरच्या वरण. 6 धावांसाठी षटकार. इथे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळतोय.
पहिल्याच चेंडूवरती झेल झालं असतं, मात्र झेल सुटतोय आणि त्याचंच रूपांतर इथे मात्र अजून एक झेलची संधी निर्माण झाली होती. थोडंसं इथे मात्र मिस करताना एक दो पूर्ण, दुसरी देखील सहजगत्या पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये. इथे मात्र 2 धावांवरती समाधान मानावे लागणार आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या 25. दुसरं षटक मार्गस्थ मित्रांनो. आपण पाहता सेमीफायनलचा मुकाबला या शिक्षक प्रीमियर लीग 2026चा, यानंतर अंतिम सामना. आणि अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ खेळेल? टीम पन्हाळा किंग्सच्या विरुद्ध तो संघ असेल टीम रायगड रायडर्स, की तो संघ असेल शिवनेरी रॉयल्स. येणाऱ्या काहीच वेळेमध्ये आपल्याला याचं प्रत्यक्ष मिळणार आहे मित्रांनो, उत्तर मिळणार आहे. पाहायला विसरू नका. महामुकाबला, अंतिम मुकाबला. या मॅच मधील विजेता संघ फायनल मध्ये खेळणार आहे पन्हाळा किंग्सच्या विरुद्ध. गोलंदाज तयार जुबेर. हो, यावेळेस मात्र थोडस लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय तो शॉट मिड ऑनच्या रिजनला. एकदा अपूर्ण आणि एकच जागेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावाने संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. काही जबरदस्त गोलंदाजी इथे आता मात्र जुबेरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जबरदस्त कमबॅक. जुबेर पुन्हा एकदा सुंदर चेंडू, उसळी घेतलेला चेंडू होता. गुड लाईन वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि चेंडू निर्धाव जातोय मित्रांनो. काय जबरदस्त इथं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जुबेरच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ आणि 4 चेंडूंच्या खेळामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. गोलंदाज जुबेर एक चौकार वगळला तर चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तोच आहे. यावेळेस जज करेल का? केलंय. चेंडू देखील पकडण्यामध्ये यश आलंय. एकदा पूर्ण आणि दुसरी देखील सहजगत्या पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. पंच 1 शॉटचा इशारा देत आहेत. 1 धाव इथून असणारे शॉट. ओके, ती आपण मायनस करतोय. एकच धावावरती, या चेंडूवरती एकच धाव. 27 धावा. कटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज लागतोय. स्वतः जुबेर आणि इथे मात्र फलंदाज सोमनाथ याची खेळी होते संपुष्टात. दुसरा धाव बसतोय संघाला. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या संघाच्या विरुद्ध पन्हाळा किंग संघाने देखील तयार राहायचंय. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी तयार होत आहेत नासिर. गोलंदाज नासिर. खराब चेंडू पाहायला मिळतोय इथे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय अवांतरने. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 28 या आकड्यावरती. तिसरं षटकाचा इथं खेळ चालू झालेला आहे मित्रांनो. आणि आत्तापर्यंत 2 षटकाचा जर आपण विचार केला ना तर 14.00 ची सरासरी गाठलेली. फटका खेचून मारलाय, हवेत आहे आणि हा जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच बघा, उन्हाच्या सत्रामध्ये अशा प्रकारचे झेल पकडणं सोपं नसतं मित्रांनो. आणि एकदा चेंडू हा ढगामध्ये गायब झाल्यासारखा वाटत असतो आणि मग तो कुठे जाऊन पडतो ते आपल्याला चौकार किंवा षटकार आल्याच्या नंतरच समजतो मित्रांनो. चेंडू अचानक गायब होत असतो.
तर हा चौकार, नशिबाचा चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराने संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती. खूपच जबरदस्त स्कोरिंग सकाळपासून आपल्याला विशाल मलेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅन फ्रॉम मुळे. हो, पुन्हा एकदा खेचून मारलेला आहे. जुबेर आहे तिथे आणि जुबेर करतोय चूक. बघा, अशा प्रकारची चूक करणं इथे मात्र खूप महागात पडू शकतो, कारण का इथे तुम्हाला झेलवरती जायचं असतं. अनेकदा जर चेंडू हा तुमच्या जवळ येत असेल ना, तर तुम्ही चेंडूच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करा, कारण का चेंडूवरती बाउन्स खूप असतो मित्रांनो. तो बाउन्स करून सीमा रेषेच्या बाहेर गेला, त्याचा प्रत्यक्ष पाहायला मिळालं. ओ, खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू अवैध. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. 55 हिट करतो इथे चेंडू. 55 हिट करणारा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त आहे इथे आमचा छोटा कॉमेंटेटर. नाव पारस, पारस जीवन जाधव. यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातो तो मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय आणि एकच धाव. एका धावावरती समाधान मानावा लागतोय. एका धावाने संघाची धावसंख्या 39. गोलंदाज तयार नासेर. मोठा फटका. दरम्यान आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित झाले आहेत. तर भानुदास केदार सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम त्यांचं शब्द सोमनाने आपण स्वागत करूया. खरोखरच त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या टीचर प्रीमियर लीगला उपस्थिती दाखवली आणि आपल्या शिक्षकांना बांधवांना शाबासकी देण्यासाठी या ठिकाणी पवेलियन कक्षामध्ये उपस्थित आहेत. तर सर्व शिक्षकांच्या वतीने मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भानुदास केदार सर. दरम्यान आपण सामन्याकडे वळल्यानंतर धावा निश्चितच 41. साळूस टाकलेला चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. सरांना विनंती करतो त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपल्या या स्पर्धेला भेट देऊन निश्चितच एक चांगलं योगदान दिलं ते या ठिकाणी त्यांचं लाभलं आणि म्हणूनच त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी संतोष सुरोशेंना विनंती करतो. यावेळेस त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. तर शेवटचा गोलंदाज म्हटल्यानंतर थोडेसे अनामारीच्या वेळ असते आणि अशा वेळेस जीवन जाधवच्या खांद्यावर एक जबाबदारी दिलेली आहे. पहिल्याच चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. आतापर्यंत धावांचा विचार केला तर एक चांगली धावा पाहायला मिळतात. धावा आहेत त्या 49. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता फुलटॉस चेंडू दिलाय. लॉलीपॉप चेंडू. आणि अशा प्रकारे आपण लहान मुलाला जसं खिलोना देतो तशा प्रकारे मला वाटतं या ठिकाणी खूप संधी दिली फटका मारण्याची आणि मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा मिळतील 6.
टर्न जेव्हा देतात ना, एक अगोदरच्या आपण षटकार जो मिळाला तो निश्चितच असं जीवारखर टाकण्याच्या प्रयत्नात फुलटा चेंडू झाला आणि तिथेच कुठेतरी मला वाटतंय थोडासा नुकसान झाला. 6 धावा मिळाला. अन्यथा अशा प्रकारची टिचून गोलंदाजी करताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच चुका केली आणि चेंडूला पाठवून दिलं. मात्र 6 धावांसाठी षटकार. देखिए उसकी औकात हॅलो हॅलो. तर दोन्ही संघासाठी पॉवर प्लेचा जो खेळ असेल तो महत्त्वाचा असेल. जर गोलंदाजांनी चांगल्या गोलंदाजी केली. हॅलो. तर इथं धावा झालेल्या त्या 62 आणि 63 धावांचं लक्ष इथे सेट केलेल्या टीम रायगड रायडर्सचे संघ आणि विपक्ष टीम शिवनेरी रॉयल्सच्या संघाच्या विरुद्ध. विनंती असेल चला शिवनेरी रॉयल संघ की आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आणि रायगड संघाला देखील विनंती असेल की आपली फिल्डिंग आपण सेट करून घ्यायची. बघा जे आव्हान आहे ना इथे ते जवळजवळ 15.00 च्या पुढ्याच आहे. तर 15च्या वरती प्रतिषटकामध्ये आपल्याला इथे सरासरी गाठावी लागणार आहे. फोटो सेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 15.75 ची सरासरी म्हणजे जवळजवळ 16 धावा प्रति षटकामध्ये हे काढावेच लागणार आहेत. आणि एक मोठं आव्हान इथे सेट केलेलं पाहूया कशा प्रकारे या धावा चेस होत आहेत की चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा रायगडच्या माध्यमातून येणाऱ्या काही चेंडूमध्ये किंवा काहीच वेळानंतर आपल्याला हे पाहायला मिळणार आहे कोणता संघ फायनलमध्ये पन्हाळा किंग्सच्या विरुद्ध खेळतोय. चला विनंती असेल टीम शिवनेरी रॉयल संघ की आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. यानंतर आम्ही लगेच फायनलच्या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. आमचे उपस्थित सर्व मान्यवर आमच्या VIP डायजवरती हॅलो. शिवनेरी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले. सलामीची जोडी पाहूया कोण खेळाडू शोएब आणि जीवन. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत इथे गणेश 63
24 चेंडूमध्ये करायचे. एक मोठं आव्हान आहे मित्रांनो. मात्र क्रिकेटमध्ये आपण अनेकदा मोठं टार्गेट चेस होताना पाहिलेलं आहे. स्ट्राईक एंडला जीवन आणि नॉन स्ट्राईक एंडला शोएब येत आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. या सेमी फायनलच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू घेऊन पहिला षटक घेऊन गोलंदाज गणेश. आव्हान असणारे 63 धावांचा मित्रांनो. जाऊ नका, पाहायला विसरू नका. यानंतर महाअंतिम मुकाबला या स्पर्धेचा शिक्षक प्रीमियर लीग 2026चा मेन अंतिम मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. महामुकाबला आपल्या भेटीसाठी गोलंदाज तयार गणेश. आरके पाटील स्टँडिंग कडून पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे बघा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 20+ धावा तरी यायलाच पाहिजेत, तरच तुम्ही टार्गेटच्या अत्यंत जवळ जाल. कारण का इथे पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा नक्कीच घ्यावा लागणार आहे. ते शिवनेर रॉयल्सच्या फलंदाजांना. गोलंदाज तयार. हो, कट केलेला आहे. फटका चांगला आहे. वाईट होता चेंडू, मात्र त्यावरती दिशा दिलेली. अतिशय सुंदर कटचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या वरून चेंडूला पाठवला सीमारेषा पार. पहिला चेंडू चौकाराने सुरुवात. ज्या चौकाराची सुरुवात हवी होती, ज्या मोठ्या फटक्याची सुरुवात इथे हवी होती, ती सुरुवात इथे करून देताना फलंदाज जीवन याच्या माध्यमातून काय जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराच्या रूपामध्ये इथे धावा आलेल्या आहेत. काय सुंदर सुरुवात. आणि अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज असणारे गोलंदाज तयार गणेश. पुन्हा एकदा कटचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रिझनला तोच निर्णय येईल. पुन्हा एकदा त्याचाच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय आपल्याला. आणि अजून एक चेंडू सीमारेषेच्या पार चौकारासाठी जातोय. चौकार. हो, फटका अतिशय दर्जेदार चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार. मी म्हटलं होतं सर की जीवन सरांची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि ऐन वेळी मोक्याच्या क्षणी ते फॉर्ममध्ये येऊन आपल्या संघाला तारणहार ठरतील का. कारण धावा जमवायचे तर 63 जवळजवळ 16च्या सरासरीने धावसंख्या जमवायचे. धावा आल्या पहिल्याच 14 3 चेंडू मध्ये सर 14 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. हो, थोडस जर शफल झाले असते ना इथे तर नक्कीच इथे मोठा फटका आला असता. मात्र इथे फलंदाज होतोय बाद. जीवन याची एक धमाकेदार पार इथे होते संपुष्टात. फलंदाज होतोय बाद. आल्या होत्या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा. चौथ्या चेंडूला मात्र छेडण्याचा प्रयत्न केला, कारण पडल्यानंतर चेंडू उचली घेतला होता. अशा वेळेस थोडीशी नजर अप्पर कट मारला असता तर हा चेंडू सुद्धा सेमीच्या बाहेर जाऊ शकला असता. परंतु अतिघाई संकटात जाई आणि अशा प्रकारे एक जबरदस्त सुरुवात मात्र देऊन गेला. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा करारी प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपल्याला पाहता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र जास्त काही मिळणार नाही. एकच धाव या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारे धावा पाहतो आपण. धावा होत्या त्या 15 एका गड्याच्या मोबदल्यात. काय जबरदस्त सुरुवात. एक गडी बाद झाला असेल तरी 15 धावा आणि अशाच प्रकारे धावांची गरज असणार आहे. मात्र पॉवर प्ले मित्रांनो अजूनही एक चेंडू या पॉवर प्लेचा बाकी आहे. मोठा फटका येईल का. ओ, तो फटका आलाय का. तो फटका आलाय. ज्या फटक्याची इथे आपण वाट पाहत होतो. स्ट्रेट षटकार ठोकतोय.
चांगल्या पद्धतीने प्रभावित केलेलं आहे सकाळपासून. मात्र याच गोलंदाजीच्या विपक्ष देखील षटकाराची हॅट्रिक लागलेली हे देखील विसरून चालणार नाहीये. इथे मात्र ती मॅच वेगळी, ही मॅच वेगळी. फलंदाज वेगळा होता, तो गोलंदाज सेम होता. आता मात्र चला शैलेश गोलंदाजीसाठी ऑफ द मार्क. आरकेवाडी स्टँडिंग कडून विनंती असेल प्लीज आपण टाइमच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचं आहे. नक्कीच सर, नक्कीच मजा येणार आहे. कारण धावा आपल्याला ज्या आस्किंग रेटने बनवायच्या होत्या 16च्या सरासरीने, त्या या ठिकाणी 5 एक्स्ट्रा धावा आल्या आहेत. म्हणजे एक कुठेतरी पारडं पहिल्या षटकामध्ये जड केलेलं आहे शिवनेरी संघाने. नक्कीच सर, नक्कीच. पुढील 2 षटकांसाठी ॲडव्हान्टेज असणार आहे. फक्त येणाऱ्या 2 षटकांमध्ये 2-2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. या षटकातील पहिला येईल का? खेचलाय तर खरा आणि चेंडूला पाठवलाय देखील खरा. सीमा रेषा पार, चौकार. आणि पाहायला मिळते शिवनेरी रॉयल्स द्वारा. कारण पहिल्या षटकात 21 धावा, त्याच्यानंतर शैलेशला पहिल्या चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी. म्हणजे तब्बल 7 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच सर, धमाकेदार सुरुवात. जुबेर कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीड होतं बॅट्समन, बीड होतं विकेट किपर. आणि तोपर्यंत एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये इथे प्राप्त करताना धावा येणं गरजेचं आहे. त्या कशाही होत, त्या बॅटने होत, त्या बराईजने होत, गोलंदाज स्वतः चुका करून ते धावा देवत. या धावा येणे महत्वाचे आहेत. आणि याच गोलंदाजाच्या विपक्ष षटकाराची हॅट्रिक ठोकली होती ती याच फलंदाज शोएब याने. पाहूया पुन्हा एकदा तो चमत्कार होईल का यावेळेस शैलेश मात्र आपला बदला पूर्ण करून घेईल. पाहूया येणाऱ्या काही चेंडूंमध्ये नक्कीच आपल्याला समजेल. गोलंदाज तयार. हो 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 हो, फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज चेंडू पायांवरती आदळला. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतो पहिल्या 2 चेंडूंमध्ये. गोलंदाज शैलेश पुन्हा एकदा सुंदर चेंडू हुवे ते चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र एकच धाव. एका धावावरती समाधान मानावं लागतं. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27-27. 27 धावा. जुबेर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे तिथे. एकच धाव. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते बघा. पहिल्या षटकामध्ये ज्या 21 धावा आलत्या ना, आता मात्र त्या धावा चा काही फायदा होताना दिसत नाहीये. कारण का या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका येईल का? नाहीये. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे एकच धाव. अशा प्रकारे षटक होते समाप्त. या षटकामध्ये काही जबरदस्त कमबॅक केलं गोलंदाज शैलेश आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. त्या सुद्धा आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. असं वाटत होतं की शैलेश पण माग ठरेल का, ज्याप्रमाणे गणेश मागडा ठरला होता. शैलेशला सुद्धा पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर एक दबाव आला होता, परंतु त्याच्यानंतर जे 5 चेंडू हाताळले ना, लाजवाब. नक्कीच सर, एक चांगला गोलंदाजाची निशाणी काय असतो ना, तर पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती त्याला मोठे फटके लागले तर त्यानंतर त्याने केलेला कमबॅक असतो. काय जबरदस्त गोलंदाजी इथे शैलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला आता इथून येणारी चेंडू 12 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती. चौतीस धावा वाकेत. येणारी चेंडू 12 आणि जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा. जो आस्किंग रन रेट 16.00 होता तो फक्त 1 ने वाढलेला आहे. कारण का गोलंदाजी चांगली केली ती शैलेशने, मात्र तो आस्किंग रन रेट 18-19 वरती का गेला नाही, तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. त्यामुळे ॲडव्हान्टेज इथे दोन्ही संघांना आहे. बघा टीट फॉर टॅट, जसं असफर तसं उत्तर ते इथे सध्या तरी मैदानामध्ये देतोय फलंदाजी करणारा संघ टीम शिवनेरी रॉयल्स. आता इथून नवीन गोलंदाजीसाठी तयार होतात. विशाल, आय थिंक यस विशाल येत आहेत. स्वतः विशाल गोलंदाजीसाठी. चला विशाल यांना विनंती असेल. त्यांच्या नावातच विशालपणा आहे. आतापर्यंत सकाळपासून एक विशाल कामगिरी करताना आणि पुन्हा एकदा विशाल
विशाल मोठे फटके, विशाल फटके त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये काहीतरी विशाल करतोय का इथे होतोय फेल विशाल. पाहूया या महत्वाच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि जो संघ जिंकेल इथून तो खेळेल टीम पन्हाळा किंग्स यांच्या विरुद्ध फायनल. गोलंदाज विशाल, सामना करेल शोएब. शोएब बोलतोय मेरा फटका देख. चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषा पार, षटकार. तीन मोठे फटके येतील तरच मॅच मध्ये इथे इन करेल, कारण का जे आस्किंग रन रेट आहे ते 17च आहे. पुन्हा एकदा सुंदर कमबॅक, काय जबरदस्त कमबॅक विशालाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आपल्याला. आता एक हमारी एक तुम्हारी चालू आहे. एक पहिल्या चेंडूवरती फलंदाज हवी ठरला तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने दाखवून दिले की मी देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. विशाल पुन्हा एकदा आरके पाटील स्टँड इन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. विशाल खराब चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा पाठवला. चेंडू लांब 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 लांब, षटकार. व्हॉलेंटियरला विनंती असेल चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. चला व्हॉलेंटियर प्लीज, आमचे व्हॉलेंटियर्स होता तुम्ही इथून तत्पर राहा, कारण यानंतर एक फायनलची मॅच असणार आहे. विशाल करतोय चूक, पायांच्या बाहेर चेंडू टाकला आणि शोएब याने काही जबरदस्त मॅचचा चेंडू आलेला आहे. शोएब याने काही जबरदस्त फटका टोकला आणि चेंडूला पाठवला सरळ लॉंग लेगच्या वरोडा. 6 धावांसाठी माहिती, षटकार. चला मॅचचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चला पंचांना विनंती असेल लगेच तो चेंडू कलेक्ट करून आपण दुसरा चेंडू ठेवायचा आहे. जे 2 षटकार आले ना सर, ते पहिला चेंडू सुद्धा एक हाफ पिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलला. याच्यानंतर सुद्धा आपण स्क्वेअर लेगला टाकताना चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. दुसरा चेंडू होता ना, त्या प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, अन्यथा नक्कीच नक्कीच सर कमबॅक करावा लागणार आहे, नाही तर संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल रायगडचा. ओ चेंडू चांगला आहे. ज्या कमबॅकची आपण वाट करत होतो, ज्या कमबॅकची आपण बात करत होतो ना सर, तो कमबॅक इथे करताना गोलंदाज विशाल. या चेंडूवरती मात्र आता सलामीवरती अजून एक धडाकेबार फलंदाज आलेला आहे, तो म्हणजे झुबर. म्हणजे एक साईडला खाई तर एक साईडला कुवा, अशा प्रकारची गत झालेली आहे. मात्र इथून जो दबावाला झेलेल ना तोच संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. पाहूया कोणता संघ ठरतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ खराब चेंडू होता, अतिशय खराब चेंडू होता. इथे मात्र झेल सुटलेले आय थिंक. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर कमबॅक पाहायला मिळाला. सुंदर कमबॅक इथे मागील 2 चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, अंतिम चेंडू घेऊन. मोठा फटका येईल का? आणि तो आलाय. ज्या फटक्याची आपण इथे वाट पाहतोय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. कारण का इथून येणार चेंडू 6 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 15. काय जबरदस्त गोलंदाजी नाही म्हणता येणार आहे आपल्याला, कारण का जवळजवळ 19 धावा खर्च केल्या. धावसंख्या झालेली आहे ती 48, अजून 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 21, त्यानंतर 8, त्यानंतर मात्र 19 धावा आल्या. बघा 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज होती. आपल्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज होती. आपण या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या. आणखीन ही मॅच संपलेली नाही, कारण 6 चेंडू 15 धावा, पण निश्चितच आव्हान तगडा केलाय तो म्हणजे शिवनेरी
राहीलच नक्कीच नाही. सर नक्की. सुरेंद्र येतोय आता, इथून अनुभव झोकायला लागणार आहे सुरेंद्र याला, कारण का ही मॅच आता एक संघ विरुद्ध संघ नाही, तर ही मॅच असणार आहे सुरेंद्र विरुद्ध शोएब आणि जुबेर. पाहूया कोणता खेळाडू या मॅच मध्ये हवी होतोय. सुरेंद्र आपल्या संघाला विजयश्री खेचून देईल की शोएब. ओ पंच इशारा करतोय वाईटचा, अव्वांतर अजून एक धावसंख्या 49. इथून येणारे चेंडू असतील ते 6 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणारी ती 14. सुरेंद्र ओ चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे, धाव घेत नाहीये कोणत्याही प्रकारची, मागात पडू शकतो मित्रांनो. अनेकदा अशा क्रुशल मोमेंटला तुम्ही नाही घेतलेली धाव ही नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे की ती मागात पडू शकते. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्याकरता धावांची गरज 14. काय जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी अजून एक. आजचा दिवस सुरेंद्र साठे. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर वळाला. काय जबरदस्त चेंडू सर, नक्कीच काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त, जसा जबरदस्त. चेंडू पडला तसा बाहेर निघाला चेंडू. पाहूया सुरेंद्र सकाळपासून फलंदाजीमध्ये दिवस गाजवलाय, आता मात्र गोलंदाजीमध्ये कसक दाखवावे लागणार आहे. पहिल्या 2 चेंडूंवर तिथं दाखवलेला आहे, अजूनही 4 चेंडू, येणारी चेंडू 4 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 14. मॅच इथून अजूनही ऑन आहे, कारण का दोन्ही बॅटर हे क्रीज वरती सेट बॅट्समन आहेत आणि दोघांनी मोठे मोठे फटके खेळलेले आहेत. गोलंदाज सुरेंद्र, खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू होता. जर हा चेंडू सोडला असताना तर नक्कीच व्हाईटच्या रूपामध्ये एकदा मिळाली असती रनआउटची संधी आणि इथे मात्र जुबेर बाद. बघा चेंडू खराब होता, जर सोडला असता तर व्हाईट मिळाला असता, मात्र चेंडूला खेळला तो लॉंग ऑफच्या रिझनला एकच धाव आणि त्या एका धावामध्ये रनआउट देखील मिळाला. याचा अर्थ बेनिफिट गेला तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि सुरेंद्रला. येणारी चेंडू 3 आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 13. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, आम्हाला आयोजकांनी सूचना दिलेली. चेसिंग कंपल्सरी 3-13. इथे मात्र फटका चुकतोय शोएब याचा. एक धाव पूर्ण. चुकी करू नका, ओव्हरथ्रो करू नका, कारण का तुम्ही काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज होती आणि तिथून मात्र काय जबरदस्त मॅच आणली गोलंदाज सुरेंद्रने. येणारी चेंडू 2. थांबवतो आपल्या दरम्यान आपल्यामध्ये पाहुणे येत आहेत जे आपल्या महानगरपालिकेचे शाळा क्रमांक 33चे सहशिक्षक श्री संजय गोंडगे सर, त्यांच्या माध्यमातून आपल्याला 2,500 रुपये सुद्धा मिळालेले आहेत आणि ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. वेलकम सर, वेलकम. 2-12 आणि पुन्हा एकदा इथे मात्र करतोय वाईटचा मारा. अजून एक वाईटने चेंडू. धाव संख्या 52. इथून अजून जिंकण्याकरता 2-11चं इक्वेशन. 2-11. ओ फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील आहे आणि इथे मात्र चेसिंग कंपल्सरीचा एक ऍडव्हान्टेज असणारे गोलंदाजी करणारे. 1 चेंडू 7 धावा. मन जिंकले, सामना मात्र तुम्ही जिंकला नसेल तर मन मात्र तुम्ही आमचा जिंकलेला आहे आणि अभिनंदन.
टीम रायगड आणि शोएब आता संपूर्ण रात्रभर विचार करत असेल की का मी तो सिंगल घेतला नाही. जर ती सिंगल आली असती त्या चेंडूवरती तर इथं मात्र सामना विजय संपादन केला असता. शोएब याची ती एक धाव न घेण्याचा निर्णय इथे चुकीचा ठरलेला आहे. आणि मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये क्रुशियल मोमेंटला अशा प्रकारच्या धावा न घेणं हे कधीही मागात पडू शकतो. बघा सामना विजयी झालेला आहे तो टीम रायगडचा संघ. चेसिंग कंपल्सरीचा नियम होता. चला इथून पनाला किंग्स आणि रायगड दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे फायनलच्या टॉससाठी. ती एक धाव किती महागात पडली ते आपल्याला दिसली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. दरम्यान आपल्यामध्ये जे उपस्थित झालेत पाहुणे त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचे संजयजी गोंडगे सरांचा मी विशेष सरांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे संजयजी गोंडगे सरांचा, जे 33 शाळेचे एक आदर्श शिक्षक आहेत. त्यांना अनेक पुरस्कार त्यांना सन्मानित आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या रॉटरी क्लबमध्ये ते अध्यक्ष सुद्धा असणार आहेत असं आम्हाला आतून भास झालेला आहे आणि ते पुढे करतीलच. आणि असे हे संजय गोंडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा विशेष सरांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचे. मायेचं शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचा. एक मोठी व्यक्ती, एक मोठी हस्ती, खूप वेळ महत्त्वाचा असून देखील या ठिकाणी या टुर्नामेंटला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि शेवटपर्यंत तुम्ही थांबाल अशी अपेक्षा करतो. बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही थांबून या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तर चारही संघांनी ग्राउंडवर यायचंय. राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीत होईल आणि तिथे टॉस होईल. तर सर्व मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी जातील. सर्वप्रथम जे विजेते संघ आहेत सुरेंद्र त्यांना पण नव्हती सुपरवर नव्हती. जर जिंकलं तर एक एक पॉईंट दिला जाईल. तुम्हीच अनाऊन्स केला होता माहिती आहे का? तुम्ही अनाऊन्स केला होता की काय होईल ते चेसिंग कंपल्सरी नव्हती. ऐक ना, तिथे पण आपण अनाऊन्स केला होता. चेसिंग नाही झाली, चेसिंग पूर्ण नाही झाली तर एक एक पॉईंट दिला नाही असं. असं आहे ना. चेसिंग कंपल्सरी मॅच मध्ये झालं असतं. अरे रेशनला त्याला वेगळा नियम नाही ना. तिथे पण तुम्हाला तो नियम लावला ना आपण एक पॉईंट. तिथे आपल्याला एक पॉईंट द्यायचं होतं कारण पॉईंट नाही रे बाबा. तुम्ही कुठे सुपरवायझर नेम लिहिलं तेवढं दाखवा ना. अगोदर पण आपण एक एक पॉईंट ठरवलं ना. आता जी मॅच घ्या ना. सुरेंद्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. सुरेंद्र चला आपण टॉस बॉक्स मध्ये VIP डायसवरती यायचंय आपण. तसेच चारही संघ देखील तयार राहायचे आहेत. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि मग त्यानंतर पिचवरती दोन फायनलिस्ट कॅप्टनचा आपण टॉस करणार आहोत. फायनली संघांचा टॉस होईल आणि मग त्यानंतर मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत आपण काही क्षणामध्ये मित्रांनो.
जेवणाची गोष्टी झाली